नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहे 2026 मध्ये महाशिवरात्री कधी आहे, व्रतचरण, निश्चित काल, मुहूर्त, महत्व, महात्य आणि बरेच काही. तर शिवहरी शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी रात्र ही शिवरात्र मानली जाते, परंतु माघ वद्य चतुर्दशी रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात आहे. महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे. शंकर हा महायोगी, अतुल पराक्रमी असूनही त्यागी विरागी असा आहे. तो स्मशानात राहतो. पार्वती सारख्या लेकोत्तर विश्व सुंदरी बरोबर जगावेगळा संसार करतो. जीवनाच्या दोन्ही बाजूकडे सारख्या दृष्टीने पाहावे आणि त्यात रस घेण्याचा परंपरा अखंडित राहावी, अशा दूरदृष्टीने अशा देवांचे महात्म्य आपल्या पूर्वजांनी परंपरेने जागृत ठेवले आहे. यंदा 2026 मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी आहे, महत्व, मान्यता जाणून घेऊया. महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष इत्यादी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे. चतुर्दशी 2 दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा काल निश्चय करताना दिवसाला महत्व नसून रात्रीला महत्व आहे हे स्पष्ट होते. भारतात शिवपूजन असे तो हिमाचल सर्वत्र रूढ आहे. शिवोपासना सर्व राज्यांमध्ये केली जाते. अगदी प्राचीन काळी म्हणजे वैदिक काळापासून शिवाचे महात्म्य वर्णिले गेले आहे. वेगवेगळ्या काळी शिवशंकराला भिन्न नावांनी संबोधिले असले तरी या देवतेचे स्वरूप आणि महत्व चिरंतन राहिलेले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवशंकर म्हणजे महादेव हे ग्रामदैवत आहेत. त्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. अनेक ठिकाणी महाशिवरात्री निमित्त यात्रा देखील भरते. श्री शिवलीला अमृत ग्रंथात महाशिवरात्रीचे महात्म्य, श्री शिवलीला अमृत हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. शिवलीला अमृतातील 11वा अध्याय विशेष प्रभावी असल्याचा जनमनाचा अनुभव आहे. शैव माताच्या अनुयायी भाविकांमध्ये शिवलीला अमृताला बरेच महत्व आहे. हा ग्रंथ परंपरागत श्रद्धास्थित आहे हे खरेच. ग्रंथाची भाषा सुबोध आहे. त्यात दिलेल्या कथा मनोरंजक आहेत आणि या कथा आपल्याकडे बऱ्याच काळापासून रूढ आहेत. महाशिवरात्रीचे महात्म्य सांगताना शिवलीला अमृताच्या 2ऱ्या अध्यायात सर्व प्रकारचे मोठे मोठे पर्वणी काळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावेत. या दिवशी त्रिकाल पूजा, मंत्र स्तोत्र पठण तसेच शिवनामाचा जप केला असता तो अपार पुण्यकारक ठरतो. गंधर्व ऋषीमुनी हे सर्व शिवरात्री व्रत करतात असा निर्वाळ दिला आहे. शंकर ही देवता सर्व प्रकारच्या लोकांना आकर्षित करणारी आहे. या देवतेकडे अधिकाधिक भक्तांचे लक्ष जावे, शंकराची उपासना सर्वत्र वाढावी अशा सद्हेतूने हे महिमान सांगितले जातात. महाशिवरात्रीचे प्रकार किती सांगितले गेले आहेत. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे याविषयी तपशिलावर विवेचन विविध ग्रंथातून आढळते. नित्य शिवरात्र, पक्ष शिवरात्र, मास शिवरात्र, योग शिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे 5 प्रकार आहेत. पैकी महाशिवरात्री हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. दररोजची रात्र ही नित्य शिवरात्र, शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्ष शिवरात्र, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मास शिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र अशी मानली जाते. तर जाणून आता आपण हे घेऊया की महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे. माघ वद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून राहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प केला जातो. स्नान, शिवपूजन द्वारे व्रत पूर्ण करावे.
उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची 3 प्रमुख अंगे आहेत. रात्रीच्या 4 प्रहारांपैकी प्रत्येक प्रहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते. तिला याम पूजा असे म्हटले जाते. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल, आंबा वगैरेंचे पाने वाहिले जातात. विशिष्ट वर्षे व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करता येते. या काळात उपवास, जागरण वगैरे गोष्टी न कळत घडल्या तरी व्यक्तीचा उद्धार होतो अशी लोकांची श्रद्धा असून ही सूचित करणारे अनेक कथाही प्रचलित आहेत. तर 2026 मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी? तर यंदा रविवार 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री आहे. अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे, परंतु महाशिवरात्री व्रतात निशिथ कालाला महत्व आहे किंवा असून या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते. रात्रीचे समान 15 भाग केल्यानंतर त्यापैकी 8वा भाग तो निशिथ काळ होय. जेव्हा निशिथ काळी कृष्ण चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्याच्या 14वी तिथी असेल तिला शिवरात्री असे म्हणतात. माघ महिन्यात या शिवरात्रीस विशेष महत्व असल्याने तिला महाशिवरात्री असे म्हणतात. यंदा 2026 मध्ये 15 फेब्रुवारी उत्तर रात्री 12:28 ते 1:18 या कालावधीत निशित्त काल आहे. महाशिवरात्रीला जलाभिषेक, रुद्राभिषेक अनन्यसाधारण महत्व आहे. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी भक्तिभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. काही कथांनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले. हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर काही कथांनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचे विवाह झाला होता. काही ठिकाणी या दिवसाला जलरात्री असे संबोधले जातो. महाशिवरात्रीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते. शिवतत्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो असेही म्हटले जाते. शिवरात्री दिवशी हे 5 उपाय नक्की करायला हवे. या उपायाने घरात नांदेल सुख समृद्धी. ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला रात्री शिव मंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा करावी. महादेवासमोर देशी तुपाचा दिवा लावावा. पौराणिक कथेनुसार कुबेर देवांना मागच्या जन्मात रात्री शिवलिंगाजवळ जाऊन दिवा लावला होता, म्हणून त्यांना विशेष आशीर्वाद लाभला आणि पुढल्या जन्मात ते धनाचे देव झाले. या उपायाने तुमची पैशाची संबंधाची सर्व समस्या देखील सुटतील. त्यानंतर घरात लक्ष्मी राहते. महाशिवरात्रीच्या दिवशी गायींचे तूप दान करण्याला फार महत्व आहे. तूप दानामुळे भगवान शंकरासह महालक्ष्मीचा देखील विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तीला पैसे आणि धान्य दान करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान शंकराच्या कृपेने मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. त्यानंतर महाशिवरात्रीच्या रात्री घरात छोटी पिंड बनवून तिचा विधीपूर्वक अभिषेक करा. खऱ्या मनाने शंकराची आराधना करून ओम नमः शिवाय या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने गरिबी आणि दुःख दूर होतं आणि करिअर मध्ये प्रगतीची संधी निर्माण होतात. भगवान शंकराच्या कृपेने नोकरी व्यवसायातील समस्यांपासून मुक्ती मिळते. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराला तीळ आणि जव अर्पण करा. 21 बेल पानांवर ओम नमः शिवाय लिहून शंकराच्या पिंडीवर अर्पण करा. असं केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती नांदेल. या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हातात 1 काळी मिरी आणि 7 काळे तीळ ठेवा. आता भगवान शंकराची प्रार्थना करा.
त्यानंतर शिवपूजेच्या वेळी पिंडीवर सर्व अर्पण करा. असं केल्याने तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतात आणि तुमच्या कामात जे काही अडथळे येतात ते सर्व दूर होतील. असे आहे महाशिवरात्रीला करावयाचे 5 उपाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.